आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। महासभेत नगरसेवक प्रवीण जाधव यांचा पाठपुरावा यशस्वी। पंचवटीतील नागरिकांवरील पाणी कपातीचं संकट टळलं। पंचवटी फिल्ट्रेशन प्लांटचा महावितरणाकडून होणारा वीज पुरवठा शुक्रवारी सकाळपासून खंडित झाल्यानं पाणी गाळणी प्रक्रिया पूर्णपणे बंद पडली। त्यामुळे प्रभागातील अनेक जलकुंभांमध्ये पाणी साठवता आले नाही आणि दुपारचा नियोजित पाणी पुरवठा विस्कळीत झालाय। परिणामी हजारो नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला। या परिस्थितीत दुसऱ्या दिवशी शनिवार असल्यानं नियोजित पाणी कपातही होणार होती। त्यामुळे नागरिकांसमोर दुहेरी संकट उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली होती। या गंभीर प्रश्नाची दखल घेत प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेवक तथा वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य प्रवीण मंदाकिनी रमेश जाधव यांनी सुरू झालेल्या नाशिक महानगरपालिकेच्या महासभेत हा विषय तातडीने उपस्थित केला। सकाळपासून पंचवटी फिल्ट्रेशन प्लांट जे आहे त्याची लाईट नाही, त्याच्यामुळे आमच्या प्रभागातल्या बोरगडची वॉटर टँक आहे, दुर्गानगरचे आहे, मसरूळचे आहे, नंतर एसआर पंपाचे आहे, प्रभातनगरचे आहे, कुठल्याच टाक्या भरल्या गेलेल्या नाही। त्याच्यामुळे आज पाण्याचा प्रचंड प्रॉब्लेम आहे। उद्या पाणी नाही आणि होतं काय की आपण शनिवारी कंप्लीट करत नसल्यामुळे रविवारीचा जो पाणी पुरवठा जो आहे तो देखील विस्कळीत होतो। त्याच्यामुळे शनिवारचा जो परिणाम आहे हा शनिवार रविवार होतो तो सोमवारपर्यंत चालू राहतो। तरी माझी विनंती आहे की आपण एक्सेप्शनल केस म्हणून काहीतरी त्याचा मार्ग काढावा। एक मिनिट धन्यवाद मॅडम। सन्माननीय महापौर साहेब, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय